मकर संक्रांती हे नियम आवर्जून पाळा. नवीन वर्षामध्ये थंडीच्या दिवसात वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. सूर्यदेव या दिवशी धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात. त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते, दान देखील केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी दान धर्म केल्यामुळे काय घडते ते आपण पाहूयाच. याचबरोबर काही नियम सुद्धा आहेत, ते आपण जाणून घेऊया. मकर संक्रांती वर्ष 2025 मध्ये मंगळवारी 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. तब्बल 5 वर्षानंतर यंदा मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारीला साजरा केला जाणार आहे. हा सण दरवर्षी 14 जानेवारी तर कधी कधी 15 जानेवारीला साजरा केला जातो. मकर संक्रांतीची तारीख बदलण्याचे कारण म्हणजे सूर्याची होणारी हालचाल. या दिवशी गंगा स्नान दान केल्यामुळे शुभ फल प्राप्त होते. मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते. आंघोळीच्या पाण्यात गंगाजल तुळशीची पाने टाकून स्नान केल्यानंतर पुण्य प्राप्त होते. नवीन कपडे परिधान केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानंतर कुंकुम, तांदूळ आणि तीळ मिसळून सूर्यदेवाच्या मंत्राचा जप केल्यानंतर लाल फुले, उदबत्ती, दिवा, नैवेद्य, तीळ, गूळ इत्यादीचा नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपणा सर्व प्रकारच्या इच्छाकांक्षा पूर्ण होतात. नवीन ऊर्जा, चैतन्य निर्माण होते. देवी देवता प्रसन्न होतात. संक्रांतीच्या दिवशी नवीन साडी नेसावी, कपडे घालावीत. शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो. म्हणून महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळी, हिरवी, लाल, गुलाबी, केसरी, पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही साडी नेसू नये. त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात. मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एकाच हातात एक बांगडी अधिक घालावी. त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखीच्या बांगड्या फार महत्त्वाच्या असतात. लाखीच्या बांगड्या नक्की घाला. याचबरोबर मकर संक्रांतीला आपण घरामध्ये गोड नैवेद्य देवी देवतांना अर्पित करावा. या दिवशी गोडाला, तिळाला, साखरेला, पाकेला आणि गुळाला फार महत्त्व आहे. याचे गोडधोड करावे. आपल्या कुटुंबामध्ये एकमेकांना गोडधोड द्यावे. यामुळे घरातील गोडवा तसाच निर्माण होतो. कटुता बंद होते, दुश्मनी बंद होते. घरात एकमेकांबद्दलचे वाईट विचार बंद होतात. याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशी रागाने बोलू नये, कोणाशी शिवीगाळ करू नये. आपल्या तोंडून अपशब्द चुकूनही दुसऱ्याबद्दल काढू नये. मकर संक्रांती म्हटले की तीळ गुळ घ्या आणि गोड बोला असे म्हटले जाते. सगळ्यांशी प्रेमाने वागावे. या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तींना मदत करावी, अपमानित करू नये. मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करावी. नवीन गुंतवणूक करावा, नवीन व्यवसाय सुरू करावा. नवीन नोकरी सुरू केल्यास सुख समृद्धी मनासारखे होते. मकर संक्रांतीच्या दिवशी धान्य, कपडे दान करावेत. यामुळे सूर्य वर्षभर आपल्यावर विशेष कृपा करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पित करावे. यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहते.
या दिवशी काळे तीळ, पांढरे तीळ, गूळ, सुहागा असे साहित्य दान केल्याने गरिबी दूर होते. गाईच्या तुपात पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मी माता यांची सुक्ताचे हवन केल्याने देवी प्रसन्न होते. देवीचा वास कायम राहतो. दारिद्र्य दूर होते. या दिवशी झाडे तोडणे टाळावेत. तुळस तोडू नये, अशुभ मानले जाते. या मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न, तिळगुळे, तिळाचे लाडू, कपडे, धान्य, थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे, चादर, खाण्यापिण्याचे साहित्य दान करावे. अपार पुण्य प्राप्त होते. गरिबी दूर होते. संक्रांतीचा वाण म्हणून काय द्यावे? तर संक्रांतीचा वाण म्हणून तुम्ही काही देऊ शकता. तुमच्या बजेटनुसार कोणतीही वस्तू तुम्ही देऊ शकता. यासाठी कोणतीही नियम अटी नाहीत. याचबरोबर तुम्ही काही वस्तू वाण म्हणून देऊ शकता, जसे बॅग्स, बटवा, मोबाईल पाऊच, व्हाउचर, सिंदूर, पेन्सिल, सौंदर्य प्रसाद, कुंकवाचा करंडा, ग्रहप्रयोगी वस्तू, प्लेट, वाटी, ग्लास, चमचे, आरती, ब्लाऊज पीस, शोपीस, पूजेचे ताट, छोटे फॅन्सी चौरंग, याचबरोबर अगरबत्ती लावण्याचे स्टँड, ग्रहोपयोगी वस्तू, महिलांना आवडणाऱ्या वस्तू, कोणतीही वस्तू तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. हे आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी पाळावयाचे नियम आणि कोणत्या वस्तू देवाणघेवाण कराव्यात, कसे वागावे, कसे वागू नये